नमस्कार मित्रांनो, आता आपण या दादांना भेटूयात आणि जे आमचं कुलदैवत हिरोबा आहेत आज ते इथे प्रेझेंटेशन साठी घेऊन आले आहेत. दादा आम्हाला याच्याबद्दल जराशी माहिती सांगा ना. नमस्कार. जयराम शंकर काकड, विक्रमगड तालुका, कऱ्हेगाव, पालघर जिल्हा. आम्ही हिरोबा देवाची बांधणी आणि मांडणी करतो. हिरोबा देव आहे हा हिरोबा देव आहे का? आणि हा त्याचा भाऊ चित्ता आहे. हा चित्ता. हा ह्या याचे जर हा उतार्यास आला म्हणजे जुना असेल हा हिरोबा, तर ते आपल्या घरामध्ये दुःख देते ते. हा हिरोबा म्हणजे ते नवीन बांधण्यासाठी ते तयार होतो. म्हणून काही आपल्या घरामध्ये अडचणी येतात म्हणून भाई भगत दिवा बघून त्या कुलदैवताला बांधायला सांगतात आणि असे पेरणी करण्याच्या अगोदर ते त्यांना वरजण्यासाठी सांगतात. म्हणजे आपण मच्छी, मटण, दारू हे पेत नाही 4 महिने, जोपर्यंत आपल्या खल्यावरती आणले जाते धान्य. तिथून नंतर मार्गशी ते त्याला सागाची खुटी, मोराचं पिस, तोटी चांदीची असं ते म्हणजे बांधावं लागतं. 4 दिवस अशी त्याची पूर्ण विधी असते ते बांधण्यासाठी. तर त्यासाठी हे मोहाची दारू असते, ते कीड लागू नये म्हणून ते आपण जायफळ, लवंग असे कुटून त्याला आपण जसे ते पिसं बांधलं जातो तसे ते त्याला लावत जातो ते. आणि ते बांधल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर ते बाळ असतं म्हणून आपण त्या पाळणा बांधतो. पाळणा एक आपण आपल्या त्याच्यामध्ये सवी बांधतात तसे हे पाळणा देवाचं हे पाळणा 5 वर्षांनी असतं त्याचं हे बांधलं जातो. आणि हे हे वाद्य आहे, हे आऊज आहे आणि हे डाक आहे. हे डाक आणि हे आऊज आऊज का? आणि हे बघा मित्रांनो, त्याला आऊज असं म्हणतात. हे बघा. आणि जे हे याच्याबद्दल जर आम्हाला हे करंडी आहे. हे देवता याच्यामध्ये ठेवतात. करंडी देवांना ठेवण्यासाठी करंड याचा वापर केला जातो. आणि हे जे देवता आहेत यांची मला जराशी माहिती सांगा काय आहेत. आणि हे हिमाय आहे. हिमाय आणि हा चेढा आहे. हा चेढा. आणि ह्या पुंजा ज्या घातल्या त्या हे कणसरीची. आणि हा हिरोबा देवाची पूजा. हिरोबा देवाची पूजा. आणि ही कणसरी कणसरी मातेची पूजा. हे काय आहे? ते कोहळा आहे. भुरकोळ का? ते कशासाठी वापरतात? ते त्याच्या देवाला दाखवायचं. दिवसभर दाखवायचं देवानं. नंतर बसतात खल्यावर पोर मात त्याला जेव्हा घालायचं. देव केल्याशिवाय आपण कणसरीचं देव केल्याशिवाय आपण ते नवीन भांडत